नमस्कार मित्रांनो, द्रव्याच्या अवस्था आणि द्रव्याची संकल्पना याच्या बाबतीतले आपण रॅपिड रिव्हिजन बघतो आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे 5 लॉज बघितले. पुढे चलूयात. अनेक ठिकाणी STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर म्हणजे प्रमाणीकृत किंवा प्रमाणभूत तापमान आणि दाब अशा कन्सेप्ट आपण बऱ्याचदा उल्लेखतात. तर याच्यामध्ये जे स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर असतं ते नेमकं काय असतं तर 273.15 केल्व्हिन म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 273.15 केल्व्हिन हे तापमान. कुठल्याही तापमानाला डिग्री सेल्सिअसमधनं केल्व्हिनमध्ये कन्वर्ट करताना आपण काय करतो, रफ असेल तर 273 ॲड करतो आणि एकदम प्रेसाईज करायचं असेल, अचूक करायचं असेल तर 273.15 ॲड करतो त्याच्यामध्ये. सो 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 273.15 केल्व्हिन. आणि यालाच पाण्याचा गोठणांक आपण म्हणतो. 0 डिग्री सेल्सिअस आपण पाणी गोठताना, सो 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 273.15 केल्व्हिन हा पाण्याचा गोठणांक आहे तो. आणि 1 बार म्हणजेच 10⁵ पास्कल. 1 बार म्हणजे 10⁵ पास्कल हा काय असतो, समुद्र सपाटीवरील वातावरणाचा दाब. याला आपण स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर म्हणतो. आणि या STP वर आदर्श वायूचं मोलर आकारमान 22.71 लिटर प्रति मोल असतं. ओके, 22.71 लिटर प्रति मोल. ठीक आहे, ओके. हे जस्ट लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. पुढचा महत्वाचा नियम जो आहे तो आहे आपला डाल्टनचा आंशिक दाबाचा नियम म्हणजे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. या डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरमध्ये जी पार्शियल प्रेशर ही संकल्पना आहे ती ही आपल्याला अगदी क्लिअर असली पाहिजे. ती अत्यंत सोपी आहे पण अनेक जणांना क्लिअर नसते, ते आपण बघू. जॉन डाल्टन याने 1801 मध्ये हा नियम मांडला होता. समजा ABC हे 3 वायू एकत्रपणे V एवढ्या आकारमानाच्या कंटेनरमध्ये एका विशिष्ट तापमानावर ठेवले आहेत. मी तुम्हाला आता याच्याने फिगरने समजा हा एक कंटेनर आहे. ओके, याचं V एवढा आकारमान आहे. हा 3D कंटेनर आहे. वाटलं तर मी 3D काढतो सुद्धा. हा 3D कंटेनर आहे. ओके, याचं V एवढं आकारमान आहे. याच्यामध्ये ABC असे 3 वायू एकत्रित आहेत. आता ABC आपण वेगवेगळ्या कलरने दाखवू. हा A एक घेऊ ग्रीन कलरने. आता ग्रीन कलर आहेत म्हणून काही हे करू नका. आजकाल परत रंगावरनं पण बरेच वादविवाद होतात की ग्रीन कलर म्हणजे अमुक धर्माचा, भगवा म्हणजे तमुक धर्माचा. त्याची काही गरज नाही आपल्याला. हा समजा A वायू आहे ग्रीन कलरने दाखवलेला. दुसरा एक वायू घेऊ आपण ब्ल्यू कलरने दाखवलेला. आणि तिसरा एक घेऊ आपण लाल कलरचा. हे 3 वायू एकत्रित आहेत आणि या 3 वायूंचा मिळून आता कुठे हा पॅक कंटेनर आहे. ओके, क्लोज्ड कंटेनर आहे. तर या क्लोज कंटेनरमध्ये आपल्याला माहित आहे की त्या जे वायूंचे जे रेणू असतात त्यांच्यामध्ये प्रचंड एनर्जी असतात. ते मूव्ह करत असतात आणि मूव्ह केल्यामुळे ते या कंटेनरच्या सगळ्या वॉल्सवर, भिंतींवर प्रेशर, दाब टाकत असतात. त्यालाच आपण त्या वायूचा दाब म्हणतो. तर ABC मिक्सचर मिळून याचा जो दाब आहे, समजा तो दाब आहे P. तर हा झाला त्या संपूर्ण 3 वायूंच्या मिश्रणाचा दाब. ओके, आणि वायू कोणते, A, B आणि C. आता डाल्टन असं म्हणतो की या मिश्रणाच्या वायूचा दाब हा, आता टेम्परेचर T कॉन्स्टंट ठेवलंय, आपण टेम्परेचर बदलायचं नाही, हा त्या वायूंच्या आंशिक दाबाच्या बेरजे एवढा असतो. त्या वायूंच्या आंशिक दाबाच्या बेरजे एवढा असतो. मग आता त्या बेरजे आंशिक दाबाच्या बेरजे एवढा असतो. मग इथे आपल्याला आंशिक दाबाची संकल्पना माहित असली पाहिजे. त्याला म्हणतो आपण पार्शियल प्रेशर. आंशिक दाब म्हणजे पार्शियल प्रेशर. म्हणजे काय, पार्शियल प्रेशर म्हणजे थोड्या गॅसचं प्रेशर नव्हे. म्हणजे काय बघा, A या
या मिश्रणामध्ये ए बी सी 3 वायू आहेत. त्याच्यातल्या ए या वायूचा आंशिक दाब, ए या वायूचा पार्शल प्रेशर म्हणजे काय? म्हणजे असं की हाच कंटेनर घ्यायचा, तेवढाच्या तेवढाच व्ही आकारमानाचाच कंटेनर घ्यायचा, तापमान पण तेच ठेवायचं, फक्त हे जे 3 वायूंचं मिश्रण होतं त्याच्यापैकी फक्त ए वायू होता, जो आपला हिरव्या कलरचा होता, ए वायू होता, तो फक्त ए वायू या संपूर्ण याच्यामध्ये भरायचा. तेवढं ए वायूचं, समजा हा 1 लिटरचा होता हा बॉक्स, तर 1 लिटर फक्त ए वायू घ्यायचा. आता हा जो 1 लिटर होता हा एबीसी मिळून होता, त्याच्यात मे बी ए असेल 250 मिलीलिटर, बी असेल 300 आणि सी उरलेला असेल. तर आता काय करायचं, अख्खा 1 लिटर फक्त ए घ्यायचा. ओके, तेच कंटेनर ठेवायचं, तेवढंच ठेवायचं, टेम्परेचर पण सेम ठेवायचं, आणि मग संपूर्ण आकारमान फक्त एचं घेतलं, त्याच टेम्परेचरला, त्याच आकारमानाचं, तर हा ए वायू इथे जेवढा प्रेशर एक्झर्ट करेल त्या प्रेशरला म्हणायचं एचा पार्शल दाब, म्हणजे एचा आंशिक दाब. ठीक आहे. आता काय करायचं, ए काढून टाकायचा, बी घ्यायचा, आणि बी पण काय करायचं, मग टेम्परेचर टेस्ट ठेवायचं, कंटेनर तेवढाच घेतला 1 लिटरचा, आणि हा ए काढून टाकला सगळा, आणि त्याच्या जागेवर फक्त बी भरला. हा ए काढून टाकतो आपण, आणि तेवढ्या सगळ्या याच्यात फक्त बी भरला. सो त्याच तापमानाला, तेवढ्याच व्हॉल्यूम मध्ये जर फक्त बी भरला, तर बी जेवढा दाब तिथे निर्माण करेल तो असेल बीचा आंशिक दाब. अशाच पद्धतीने बी काढला आणि सी त्याच्यात टाकला पूर्ण तेवढा आकारमानाचा, तर जो असेल तो सीचा आंशिक दाब असेल. समजा एचा आंशिक दाब होता, P1, बीचा आंशिक दाब होता P2 आणि सीचा आंशिक दाब होता P3, आणि या तिघांच्या मिश्रणाचा दाब होता P. तर डाल्टनच्या नियमानुसार काय, P म्हणजे वायूंच्या मिश्रणाचा एकूण दाब हा त्या मिश्रणातल्या एकेका वायूच्या आंशिक दाबाच्या बेरजे एवढा असतो. हा आहे डाल्टनचा सिद्धांत. ओके, सो P टोटल म्हणजे मिश्रणाचा एकूण दाब, आणि P1, P2, P3 हे घटक वायूंचे अंश दाब असतील, तर P टोटल म्हणजे P1 अधिक P2 अधिक P3. ओके, मात्र हा डाल्टनचा नियम हा CO2 आणि H2 यासारख्या परस्परांशी अभिक्रियाशील नसणाऱ्या वायूंच्या मिश्रणालाच लागू पडतो. कारण याच्यात जर एकमेकांमध्ये अभिक्रिया असणारे आपण गॅस टाकले तर त्यांची अभिक्रिया होऊन तिसराच गॅस तयार होऊन जाईल. हा डाल्टनचा नियम मग तिथे लागणार नाही. ए बी सी असे गॅस असले पाहिजेत की ज्यांच्यात एकमेकांमध्ये अभिक्रिया होत नाही. जसं उदाहरणार्थ CO कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांची अभिक्रिया होत नाही एकमेकांशी, यांना तो हे म्हणतो. ओके, ठीक आहे, राईट. ओके, पुढची कन्सेप्ट घेऊयात आपण. येस, आता एक महत्वाचा नियम आहे, तो आहे हेनरीचा नियम. हेनरीचा नियम काय आहे? हेनरीचा नियम असा आहे की द्रावणातील वायूचे प्रमाण म्हणजेच विद्राव्यता. आता बघा, द्राव्य, द्रावक, द्रावण या गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील असं म्हणतो. समजा हे मीठ आहे. ओके, हे मीठ आहे, असं बशीमध्ये मीठ ठेवलेलं आहे. हे मीठ म्हणजे द्राव्य, म्हणजे याला इंग्लिशमध्ये म्हणतात सोल्यूट. ओके, हे समजा पाणी आहे, तर पाणी हे द्रावक, इंग्लिशमध्ये सॉल्वंट. आणि ज्यावेळी हे मीठ या पाण्यामध्ये म्हणजे हे द्राव्य या द्रावकामध्ये म्हणजेच हे सोल्यूट या सॉल्वंटमध्ये टाकलं आणि ते मिक्स केलं, तर पाणी आणि मिठाचं जे तयार होईल मिश्रण त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये सोल्युशन
आणि मराठीमध्ये म्हणतो त्याला आपण द्रावण. ओके, सोल्युशन हे सोल्युशन, मराठीमध्ये द्रावण. ठीक आहे. ओके. सो द्रावणातील वायूचे प्रमाण म्हणजे द्रावण काय आहे याच्यामध्ये? द्रावण असं आहे की लिक्विड आहे आणि त्याच्यात वायू आहे. म्हणजे जसा आपला काय असतो, सोडा असतो, सोड्यामध्ये काय असतं तर लिक्विड असतं, लिक्विडमध्ये वायू असतो, कार्बन डायऑक्साईड. बरोबर. ओके. सो तो जो सोडा झाला, सोडा हे द्रावण झालं. त्या द्रावणातल्या वायूचं प्रमाण म्हणजेच विद्राव्यता, म्हणजे किती वायू त्याच्यात मिक्स झालेला आहे. ओके. ही द्रावणाच्या वरील मोकळ्या जागेत असणाऱ्या वायूच्या आंशिक दाबाशी समानुपाती असते. म्हणजे काय मित्रांनो? म्हणजे हे की समजा ही सोड्याची बाटली आहे असं समजा, याच्यातली वरतली ही मोकळी जागा आहे, याच्यात हे पाणी आहे, याच्यामध्ये हा मिक्स झालेला आहे. तर इथे वरती जी ही मोकळी जागा आहे, या मोकळ्या जागेमध्ये असणारा जो वायू आहे, हा वायू, या वायूचा जो आंशिक दाब आहे, आपल्याला आंशिक दाब म्हणजे काय माहिती आहे आता, त्या आंशिक दाबाशी समानुपाती असतं. काय? या द्रावणातल्या आतलं वायूचं प्रमाण. म्हणजे असं बघा आता याच्यात आपण आकृतीमध्ये स्पष्ट दिसलं आपल्याला. बघा, ही वरती मोकळी जागा आहे, या मोकळ्या जागेमध्ये थोडासाच वायू आहे. म्हणजेच या वायूचा दाब, आंशिक दाब कमी असेल. मग आंशिक दाब कमी असेल तर याच्या आतमध्ये मिक्स झालेला वायू पण कमीच आहे. बघा, दोनच दिसतात इथे. समजा इथे जास्त वायू आहे मोकळ्या जागेमध्ये, म्हणजेच त्या मोकळ्या जागेतल्या त्या वायूचा आंशिक दाब जास्त आहे. मग इथे आतमध्ये द्रावणात पण जास्त वायू जाईल, म्हणजे वायूचं प्रमाण आतमध्ये जास्त राहील द्रावणातलं, किंवा त्या वायूची विद्राव्यता म्हणजे किती वायू त्याच्यात मिसळल्यात. समजा अजून इथे जास्त असला प्रेशर, पार्शल प्रेशर म्हणजे आंशिक दाब मोकळ्या जागेतला, तर बघा आणखी जास्त मिसळलेला आहे वायू. थोडक्यात काय, मोकळ्या जागेत जितका जास्त वायू म्हणजेच वायूचा जितका दाब जास्त, तितका इथले पण जास्त. ओके. सो अशा पद्धतीने याला आपण म्हणतो कशाचा नियम? हेनरीचा नियम. हेनरीचा नियम दुसऱ्या पद्धतीने पण मांडता येऊ शकतो की बाष्पावस्थेतील वायूचा आंशिक दाब हा द्रावणातील वायूच्या मोलरूपी अंशाशी समानुपाती असते. द्रावणातील वायूचा जो मोल आहे याच्याशी हा दाब समानुपाती असतो, सेमच आहे. म्हणजे द्रावणात जितके जास्त मोल, याचा अर्थ तितका जास्त प्रेशर वरती मोकळ्या जागेत. द्रावणाच्या आतमध्ये जर वायूचे कमी मोल, याचा अर्थ वरती पण त्याचे कमी मोल, म्हणजेच वरती त्याचा कमी प्रेशर, कमी दाब. क्लिअर? सो हा जो हेनरीचा हेनरीचा हे आहे, हेनरीचा नियम आहे. हेनरीच्या नियमाचं जे सूत्र आहे ते असं आहे की पी, इथे बघूयात आपण आता, की समजा स्मॉल पी हा पार्शल प्रेशर असेल गॅसचा, म्हणजे या इथला. सो स्मॉल पी हा कशाशी समानुपाती असतो? मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस, म्हणजे या गॅसच्या मधलं किती मोल आहेत ते. समजा ते मोल आपण एक्स मानले, एक्स म्हणू त्याला. सो पार्शल प्रेशर म्हणजे आंशिक दाब हा कशाशी समानुपाती असतो? मोल फ्रॅक्शनशी. याला जर आपल्याला इक्वल करायचं असेल तर इथे आपल्याला एक कॉन्स्टंट टाकावं लागेल. त्या कॉन्स्टंटला म्हणतात KH, म्हणजे हेनरीचा कॉन्स्टंट. KH हेनरीचा कॉन्स्टंट. सो P इज इक्वल टू KH इंटू X. बरोबर. म्हणजेच KH हेनरीचा कॉन्स्टंट इज इक्वल टू, हा X इकडे घेऊ म्हणजे P अपॉन X. बरोबर. राईट. सो आता बघा, यालाच आपल्याला वेगळ्या पद्धतीने असंही म्हणता येईल की X बरोबर म्हणजे किती मोल आहे हा वायू मिसळलेला. X काय मोल आहे ना वायूचं, किती मिसळलेला आहे. X बरोबर काय? P अपॉन KH, प्रेशर डिवायडेड बाय KH. आता बघा, हा जो KH असतो म्हणजे हेनरीचा कॉन्स्टंट असतो. हा हेनरीचा कॉन्स्टंट जर तापमान वाढलं तर हेनरीचा कॉन्स्टंट पण वाढतो. आपल्या एका एडिशनमध्ये थोडीशी चुकलेली आहे हे लिहिताना. एक लक्षात ठेवायचं की हेनरीचा कॉन्स्टंट हा तापमानानुसार वाढतो. म्हणजे तापमान जर जास्त
तर KH म्हणजे हेनरीचा कॉन्स्टंट जास्त. आता हेनरीचा कॉन्स्टंट जर वाढला, हा हेनरीचा कॉन्स्टंट इथे भागिले आहे, तर हा छेद जर वाढला तर एक्स कमी होईल का जास्त होईल? बघा, छेद वाढला तर हा अपूर्णांकाची व्हॅल्यू कमी होईल, म्हणजे एक्स कमी होईल. म्हणजे याचा अर्थ काय की जर टेम्परेचर वाढलं तर KH म्हणजे हेनरीचा कॉन्स्टंट हा पण वाढतो. तो वाढला तर एक्स काय होतो? एक्स कमी होतो, राईट? सो मग बघा की समजा आपण एक इमॅजिन करू की एक तळ आहे, हे तळ आहे आणि इथे जलीय प्राणी आहेत. ओके, हे प्राणी आहेत. समजा टेम्परेचर वाढलं तर KH पण वाढतो. KH वाढलं तर वायू मिसळण्याचं प्रमाण म्हणजे वायूंचा मोल कमी होईल, म्हणजे या जलचर प्राण्यांना कमी वायू मिळतील. या उलट जर टेम्परेचर कमी झालं तर KH कमी होईल. KH कमी झाला म्हणजे छेद कमी झाला तर मोल वाढतील, म्हणजे जास्त गॅस विद्राव्य होईल. म्हणजेच काय की कमी तापमानाला ऍक्च्युअली KH वाढेल, कमी तापमानाला KH कमी होईल. KH कमी झाला म्हणजे X वाढेल, म्हणजे वायूंचं प्रमाण वाढेल. म्हणजेच काय की कोमट पाण्यापेक्षा सुद्धा थंड पाणी हे जलचरांना अधिक थंड पाणी हे अधिक फेवरेबल असतं. त्यांना जास्त त्याच्यामध्ये हे मिळतात, काय वेगवेगळे वायू मिळतात. ओके, सो कोमट पाण्यापेक्षा थंड पाण्यामध्ये जलचर चांगल्या पद्धतीने जगतात. ओके, आता हेनरीच्या नियमांचा उपयोग शीतपेय, सोडा वॉटर यांच्यामध्ये द्रवातील CO2चं प्रमाण वाढवण्यासाठी त्याला उच्च दाबाला बाटली बंद केलं जातं. जास्त दाबाला बाटली बंद केलं जातं म्हणजेच काय, तो पार्शल प्रेशर असतो मोकळ्या जागेचा, तो वाढतो तर जास्त कार्बन डायऑक्साईड आतमध्ये त्या सोड्यामध्ये जातो. समुद्र तळाशी पोहणारे स्कुबा ड्रायव्हर जेव्हा तळापासून वर पृष्ठभागावर येतात तेव्हा वायूचा आंशिक दाब कमी झाल्याने रक्तातून नायट्रोजनचे बुडबुडे येतात. त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येऊन जीवाला धोका संभवतो. याला इंग्लिशमध्ये वैद्यकीय भाषेमध्ये बेंड्स म्हणतात, बेंड्स. ओके, आणि म्हणून त्यांच्या टँकमध्ये, ऑक्सिजन टँकमध्ये 11.7% हेलियम, 56.2% नायट्रोजन आणि 32.1% ऑक्सिजन असलेली हवा दिलेली असते. ओके, पर्वतराजींवर अधिक उंचीवर ऑक्सिजनचा आंशिक दाब कमी होतो, त्याच्यामुळे रक्तातला आणि पेशीतलं ऑक्सिजनचं प्रमाणही कमी होतं. वरती काय होतं, वायूंचा दाबच कमी होतो. वायूंचा दाब कमी होतो त्याच्यामुळे तेवढं ते आंशिक दाब कमी होतो, म्हणजे रक्तातल्या पेशींमधलं ऑक्सिजनचं प्रमाण पण कमी होतं. कारण कमी दाब तर कमी मिसळलेला ऑक्सिजन, याला हायपोक्सिया म्हणतात. ओके, आणि त्याच्यामुळे गिर्यारोहकांना अशक्तपणा, स्पष्ट विचार न करता येणे अशी लक्षणं दिसतात. याला ॲनॉक्सिया असं पण म्हणतात. कशाला? अशक्तपणा आणि स्पष्ट विचार न करता येणे आलं. आणि जे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं उंचीवर आपल्या पेशींमधलं पण, त्याला काय म्हणतात? हायपोक्सिया. ठीक आहे, ओके, राईट. राऊल्टचा नियम एवढी काही बघण्याची गरज नाही. वाटलं तुम्ही वाचून घ्या, कारण तो थोडासा हेनरी सारखाच आहे, त्यामुळे तो आपण स्किप करू. आता आपण द्रावणाची सहनती. द्रावणात असणारे द्राव्याचे सापेक्ष प्रमाण म्हणजे द्रावणाची सहनती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. सो कॉन्सन्ट्रेशनला C किंवा S म्हणतात आणि याचं सिंपल सूत्र आहे, द्राव्याचं ग्राम मधलं वजन, द्राव्य म्हणजे जे आपण टाकतो द्रावकामध्ये, म्हणजे आपण आता स्टँडर्ड एक्झाम्पल घेऊ. मीठ हे आपलं द्राव्य, पाणी हे आपलं द्रावक, आणि मीठ मिक्स केल्यानंतर जे पाणी तयार होईल, मिठाचं खारट पाणी, ते आपलं द्रावण. हे लक्षात ठेवायचं. सो द्राव्याचं ग्रॅम मधील वजन म्हणजे मिठाचं किती ग्रॅम मीठ, आणि द्रावणाच्या लिटर मधील मीठ पाण्यात मिसळल्यानंतर जे एकूण तयार झालं त्याचं आकारमान लिटरमध्ये, याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन. ओके, द्रावणाची सहनती. लक्षात घ्या, मीठ ग्रॅम मध्ये आणि जे मिठाचं पाणी ते लिटर मध्ये. ओके, याला आपण म्हणतो द्रावणाची सहनती. विरल द्रावण, डायल्यूट सोल्युशन, याच्यामध्ये द्रावणामध्ये द्राव्याचं प्रमाण खूप कमी असतं, म्हणजे मीठ कमी,
तर ते विरल द्रावण, आणि मीठ जास्त म्हणजे संहत द्रावण, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. हे लक्षात ठेवायचं. आता जी द्रावणाची संहती आहे हा झाला जनरल फॉर्म्युला, पण वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केली जाते, त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले आपल्याला माहीत असले पाहिजेत, ते आपण बघूया. पहिला आहे तो म्हणजे वस्तुमानाची टक्केवारी किंवा पर्सेंटेज बाय वेट, किंवा याला W/W पर्सेंटेज किंवा मास पर्सेंटेज असे म्हणतात. सगळी नावं लक्षात ठेवा. फॉर्म्युला अत्यंत सिंपल आहे. काय याला काय म्हणतात? वस्तुमानाची टक्केवारी किंवा पर्सेंटेज बाय वेट, W/W पर्सेंट किंवा मास पर्सेंटेज. याची डेफिनेशन काय आहे? 100 ग्रॅम द्रावणातील द्राव्याचे ग्रॅम मधील प्रमाण, म्हणजे द्रावण म्हणजे मिठाचं पाणी 100 ग्रॅम पाहिजे, त्या 100 ग्रॅम मिठाच्या पाण्यामध्ये किती मीठ आहे ग्रॅम मध्ये, त्याची जी टक्केवारी येईल ती वस्तुमानाची टक्केवारी. उदाहरणार्थ समजा 10 ग्रॅम ग्लुकोज आहे. ओके, 10 ग्रॅम ग्लुकोज आहे आणि ते 90 ग्रॅम पाण्यामध्ये मिसळलं. सो ग्लुकोज काय आहे? द्राव्य म्हणजे सोल्यूट. कशामध्ये टाकलं? हे पाण्यामध्ये, 90 ग्रॅम पाण्यामध्ये. म्हणजे हे काय आहे? द्रावक, म्हणजे इंग्लिशमध्ये काय? सॉल्व्हंट. सो 10 ग्रॅम ग्लुकोज घेतलं, 90 ग्रॅम पाण्यामध्ये टाकलं, तर या दोघांचं मिक्स होऊन ते ग्लुकोज युक्त पाणी तयार होईल. ते किती तयार होईल? 100 ग्रॅम. हे जरूर लक्षात ठेवायचं. या दोघांची आधी बेरीज करावी लागेल, कारण ते दोघं मिक्स झालेत एकमेकांमध्ये. मग हा फॉर्म्युला लावायचा. मग काय फॉर्म्युला लावायचा? द्राव्याचे ग्रॅम मधील वजन, द्राव्याचे, आता इथे ग्रॅम मध्ये ऑलरेडी दिलेलं होतं, आपण इथे ग्रॅम लिहून घेऊ. सो द्राव्य किती? 10. द्राव्याचं ग्रॅम मधलं वजन किती? 10 ग्रॅम, भागिले एकूण द्रावणाचे ग्रॅम मधील वजन. एकूण द्रावणाचे, द्रावकाचे नाही, लक्षात ठेवा. मग द्रावणाचं वजन घेताना या दोघांची ऍड करायची, आधी दोघांची ऍडिशन करायची. 100 ग्रॅम. सो हे 100 ग्रॅम गुणिले 100 इज इक्वल टू 100 एके 100, 100 100 गेले 10. सो काय येईल याचं उत्तर? याचं उत्तर येईल 10. करेक्ट. हे बघा 10%. ठीक आहे. अजून एक छोटस एक्झाम्पल घेऊयात. 25 ग्रॅम मीठ 100 ml पाण्यात विरघळवलं. 25 ग्रॅम मीठ म्हणजे इथे द्राव्य म्हणजे सोल्यूट किती आहे? 25 ग्रॅम. 100 ml पाण्यात विरघळवलं म्हणजे द्रावक, सॉल्व्हंट किती? 100 मिलीलिटर आहे मित्रांनो. हे ग्रॅम मध्ये नाहीये, म्हणजे आपल्याला त्या ग्रॅम मध्ये करावं लागेल. राईट. ओके. सामान्यतः 1 मिलीलिटर पाण्याचं वस्तुमान 1 ग्रॅम असतं, एवढं लक्षात ठेवायचं. 1 मिलीलिटर पाण्याचं वस्तुमान 1 ग्रॅम असतं आणि 1 लिटर पाण्याचं वस्तुमान 1 किलोग्रॅम असतं. सो 100 ml म्हणजे जवळजवळ 100 ग्रॅम. मग याला पण ग्रॅम मध्ये करून घेतला आपण. सो आपल्याकडे द्राव्य आहे 25 ग्रॅम, द्रावक आहे 100 ग्रॅम. मग द्रावण किती झालं? सॉल्व्हंट दोघांचं मिळून हे 25 आणि हे 100, 125 द्रावण. आता आपलं सूत्र काय आहे? लक्षात ठेवा. सूत्र असं आहे, द्राव्याचं वजन ग्रॅम मध्ये, द्राव्याचं वजन ग्रॅम मध्ये किती? 25 भागिले द्रावणाचे वजन ग्रॅम मध्ये, द्रावकाचे नाही, द्रावणाचे वजन ग्रॅम मध्ये 125 गुणिले 100. राईट. 25 एके 25, 25 पाचा 2500, 5 एक 5, 20 पंचे 100 म्हणजे 20%. सो याची वस्तुमानाची टक्केवारी किंवा W/W पर्सेंटेज किती येईल? 20%. क्लिअर? राईट. नेक्स्ट, आकारमानाची टक्केवारी. आकारमानाची टक्केवारी याला म्हणतात व्हॉल्यूम पर्सेंटेज किंवा पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम किंवा V/V पर्सेंटेज. W/W आधी होतं बघा, वस्तुमानाची टक्केवारी होती, त्याला काय तर W म्हणजे वेट, वेट बाय वेट. इथे व्हॉल्यूमचं आहे म्हणून व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम पर्सेंटेज.
याचं सूत्र काय आहे? द्राव्याचं आकारमान भागिले द्रावणाचं आकारमान गुणिले 100. थोडक्यात काय, आधी काय होतं, वस्तुमान होतं द्राव्याचं भागिले द्रावणाचं, इथे वस्तुमानाच्या जागेवर फक्त आकारमान आलं, बस, दॅट्स ऑल, आणि गुणिले 100. ओके, राईट. पुढे मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन, आता याच्यातली मोल कन्सेप्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इथे फक्त टेक्निकली समजून घेऊ आपण. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? एकतर मोल फ्रॅक्शन एक्सने दाखवतात. तुम्हाला आठवत असेल हेनरीच्या नियमामध्ये मी एक्स घेतला होता ना, तो मोल फ्रॅक्शन होता. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? दिलेल्या घटकाची म्हणजे द्राव्याची द्रावणातली मोल संख्या भागिले द्रावणात असलेल्या सर्व घटकांची एकूण मोल संख्या. ओके, उदाहरण घेऊन मी तुम्हाला सांगतो. एक लक्षात घ्यायचं की मोल फ्रॅक्शन हा एका घटकाचा असतो. म्हणजे समजा एखादं मिश्रण असेल, त्या मिश्रणामध्ये ए आणि बी असे दोन घटक असतील, तर मोल फ्रॅक्शन हा एचा असतो किंवा बीचा असतो. ओके, सो आपण काय म्हणतो की एचा मोल फ्रॅक्शन काढा या द्रावणातलं, किंवा बीचा मोल फ्रॅक्शन काढा, आणि द्रावणामध्ये ए आणि बी दोघं आहेत. ओके, सो कोणत्या तरी एकाचा असतो मोल फ्रॅक्शन. म्हणून ज्याचा मोल फ्रॅक्शन काढायचा आहे त्याची मोल संख्या घ्यायची असते आणि खाली सर्वांची एकूण मोल संख्या घ्यायची असते. सिंपल. समजा एका द्रावणात ए हा द्राव्य आहे. ओके, हे मीठ आहे, ए हे द्राव्य आहे, मीठ समजू आपण. बी हा द्रावक आहे, पाणी समजा, हा बी पाणी. आणि यांचे मोल, याचे मिठाचे मोल संख्या असेल Na आणि पाण्याची मोल संख्या असेल Nb. तर ए म्हणजे मिठाचा मोल फ्रॅक्शन म्हणजे मिठाचे मोल भागिले दोघांच्या मोलची बेरीज. सिंपल. आणि जर बीचा मोल फ्रॅक्शन काढायचा असेल तर वरती बीचा मोल घ्यायचा, खाली दोघांच्या मोलची बेरीज. म्हणजे खाली सेम राहतं Na अधिक Nb, वरती ज्याचा काढायचं असेल त्याचे मोल फक्त घ्यायचे. व्हेरी सिंपल. ओके, उदाहरणार्थ समजा एका कंटेनरमध्ये 1 गुणिले 10⁻³ मोल ऑक्सिजन आहे आणि 5 गुणिले 10⁻³ मोल हेलियम आहे, तर दोघींचे मोल फ्रॅक्शन काढा. व्हेरी सिंपल. बघा, आपण समजू की ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनचे मोल NO लिहू आपण. किती? 1 गुणिले 10⁻³ आणि हेलियम, हेलियमची मोल संख्या आपण NH अशी लिहू. ती किती दिलेली आहे? 5 × 10⁻³ ठीक आहे. ओके, आता समजा आपल्याला ऑक्सिजनचा मोल फ्रॅक्शन काढायचा असेल, आधी काय करायचं? एकूण मोल संख्या काढून घ्यायची. एकूण मोल संख्या, त्याला N म्हणू आपण. ही किती असेल? या दोघांची बेरीज 5 अधिक 1 6. सो 6 गुणिले 10⁻³. ओके, हे एकूण मोल आहेत N. आता आपल्याला जर ऑक्सिजनचा मोल फ्रॅक्शन काढायचा असेल तर ऑक्सिजनचे मोल वरती घ्यायचे भागिले एकूण मोल घ्यायचे. 10⁻³ 10⁻³ कॅन्सल, 1/6. 1/6 म्हणजे 0.17. सो ऑक्सिजनचा मोल फ्रॅक्शन 0.17. आणि जर हेलियमचा मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर काय घ्यायचं? हेलियमचा वरती घ्यायचा, हेलियमचा वरती घ्यायचा किती? 5 गुणिले 10⁻³ भागिले एकूण मोल दोघांचे मिळून 6 गुणिले 10⁻³ हे कॅन्सल झाले. 5 भागिले 6, 5 भागिले 6 किती? 0.83. म्हणजे हेलियमचा मोल फ्रॅक्शन 0.83. क्लिअर? ओके, अजून एक छोटंसं सिंपल उदाहरण बघू. समजा 54 ग्रॅम पाण्यामध्ये 8 ग्रॅम अल्कोहोल मिसळलं असेल तर अल्कोहोलचा मोल फ्रॅक्शन काढा. त्यांनी पाण्याचं अणुवस्तुमान दिलेलं आहे 18 आणि अल्कोहोलचं अणुवस्तुमान दिलेलं 32. याच्यामध्ये फक्त आपल्याला एक एक्स्ट्रा स्टेप करायची आहे, ती म्हणजे मोल काढणे. तर मोल कसे काढतात? सिंपल असतं, ते ग्रॅम मधलं वजन भागिले अणुवस्तुमान. ही एक स्टेप, ती आपण पुढे पण बघणार आहोत. आत्ता लक्षात ठेवा, मोल कसे काढतात? मोल कसे काढतात? ग्रॅम मधलं वजन भागिले अणुवस्तुमान. ठीक आहे.
ओके, मग आता आधी आपण पाण्याचं काढून घेऊ. पाण्याचे किती आहेत? 54 ग्रॅम भागिले पाण्याचा अणुवस्तुमान किती? 18. सो आता पाण्यासाठी आपण NH2O असं लिहू. सो H2O ची मोल संख्या बरोबर H2O चं ग्रॅम मधलं वजन भागिले H2O चं अणुवस्तुमान. H2O चं ग्रॅम मधलं वजन दिलेलं आहे 54 भागिले H2O चं अणुवस्तुमान 18. सो 18 × 18 18 × 54. सो 3 मोल. ओके, सो H2O चे मोल किती आले? 3. आता आपल्याला काढायचे आहेत अल्कोहोलचे मोल. N अल्कोहोल म्हणू आपण. सो N अल्कोहोल, अल्कोहोलचे मोल म्हणजे किती? अल्कोहोलचं ग्रॅम मधलं वजन भागिले अल्कोहोलचं अणुवस्तुमान. अल्कोहोलचं ग्रॅम मधलं वजन किती दिलेलं आहे बघा? 8 ग्रॅम. सो 8 भागिले अल्कोहोलचं अणुवस्तुमान किती दिलेलं आहे? 32. राईट, 32. 8 × 8 8 × 32. 1/4 म्हणजे 0.25 मोल. सो अल्कोहोलचे मोल किती? 0.25. म्हणजेच दोघांचे मिळून एकूण मोल किती? 3 अधिक 0.25 म्हणजे 3.25. करेक्ट, 3.25 झाले एकूण मोल. आपल्याला आता काढायचे काय आहेत? कोणाचा मोल फ्रॅक्शन काढायचा आहे? अल्कोहोलचा मोल फ्रॅक्शन. अल्कोहोलचा मोल फ्रॅक्शन म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? अल्कोहोलचे मोल वरती घ्यायचे. अल्कोहोलचे मोल किती आहेत मित्रांनो? हे अल्कोहोलचे मोल आहेत 0.25. सो अल्कोहोलचा मोल फ्रॅक्शन म्हणजे अल्कोहोलचे मोल भागिले एकूण मोल 3.25. याचं उत्तर येतं 0.07. म्हणजे अल्कोहोलचा मोल फ्रॅक्शन असेल 0.07. राईट. तर अशा पद्धतीने हा अल्कोहोलचा मोल फ्रॅक्शन. पार्ट्स पर मिलियन पुढचं. हे केव्हा वापरतात? जर द्राव्य म्हणजे आपल्या एक्झाम्पल मधलं मीठ हे खूपच कमी असेल, त्याला ट्रेस क्वांटिटी म्हणतात, खूप म्हणजे खूपच कमी, तर त्यावेळी पार्ट्स पर मिलियन म्हणजे याला म्हणतात PPM, पार्ट्स पर मिलियन. ते कसं काढतात? द्रावणातील दिलेल्या घटकाच्या भागांची संख्या म्हणजे आपल्या याच्यात जर मीठ घेतलं तर मीठचे किती भाग आहेत भागिले एकूण घटकांची संख्या गुणिले 10⁻⁶ असं करतात. हा, ओके. समजा मिठाच्या भागांची संख्या 1 असेल आणि मीठ अधिक पाणी यांच्या भागांची संख्या 5 असेल. ओके, तर 1/5 भागिले 10⁻⁶ इतके पार्ट्स पर मिलियन असं ते उत्तर असेल. सो पार्ट्स पर मिलियन, 1 मिलियन म्हणजे काय? 10 लाख. म्हणजे एकूण 10 लाखांच्या मागे याचं त्या कॉम्पोनंटचे किती आहेत पार्ट्स, त्याला आपण म्हणतो पार्ट्स पर मिलियन. राईट, ओके, परफेक्ट. राईट. आता बघा, समजा एक ऍक्च्युअल एक्झाम्पल घेऊयात आपण. 1 लिटर सागर जलाचे वजन 1030 ग्रॅम असते. त्यात 6 × 10⁻³ ग्रॅम इतका विद्राव्य ऑक्सिजन असतो. ओके, सो 1 लिटर सागर जल जर आपण घेतलं, त्याचं वजन किती आहे? 1030 ग्रॅम. म्हणजे टोटल सागर जलाचं 1030 ग्रॅम आणि त्याच्यात ऑक्सिजन किती आहे? 6 × 10⁻³ सो आपण ऑक्सिजनचं PPM काढतोय, ऑक्सिजनचे पार्ट्स पर मिलियन. तर आपण काय करू? ऑक्सिजनचे घेतले 6 × 10⁻³ भागिले एकूण वजन घेतलं त्या गोष्टीचं म्हणजे ते सागर जलाचं आणि याला 10⁻⁶ ने गुणलं. ओके, तर याचं जे उत्तर येतं ते येतं 5.8. म्हणजे सागर जलामध्ये 5.8 पार्ट्स पर मिलियन एवढं ऑक्सिजनचं प्रमाण आहे. क्लिअर? एवढंच लक्षात ठेवायचं की ज्याचे PPM काढायचे ते वरती घ्यायचं, तो ज्याच्यात विरघडलेला आहे त्या सगळ्यांचं एकूण वजन घ्यायचं आणि याला 10⁻⁶ याने गुणायची आठवण ठेवायची. राईट, याला आपण म्हणतो PPM. ओके, राईट. या व्हिडिओमध्ये इथे आपण थांबूया. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला उरलेले जे 5-6 महत्त्वाचे हे आहेत
ते आपण बघू. ते बघण्याच्या आधी आपल्याला मोलची संकल्पना समजून घ्यावी लागेल, कारण मोलची संकल्पना समजल्याशिवाय आपण हे मोलॅरिटी, मोलर द्रावण, नॉर्मॅलिटी, मोलॅलिटी हे आपल्याला समजणार नाही. म्हणून पुढच्या याच्या सुरुवातीला आपण आधी हे बघा मोलॅरिटी वगैरे आधी आपण मोलची संकल्पना समजून घेऊ आणि मग उरलेल्या गोष्टी संपतील आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपली ही रॅपिड रिव्हिजन द्रव्याच्या याच्या विषयीची संपेल. राईट. थँक्यू व्हेरी मच.